सणासुदीला गोड खाऊन कंटाळा आला असेल तर आज झणझणीत नॉनव्हेजची जागा तुम्हाला सुचवणार आहे। इथे चिकन थाळी, मटन थाळी आणि खास करून मटन चाप खायला जायलाच पाहिजे। कुठे? कोथरूड मधल्या हॉटेल वराडीमध्ये। मी तर अख्ख्या फॅमिलीला घेऊन इथे गेलो होतो आणि त्यांच्याकडे आम्ही स्पेशल वराडी थाळ्या खाल्ल्या। एकेका पदार्थाची चव म्हणजे सुरुवात मी चिकन पासून करणार आहे। लुसलुशीत मऊ मऊ, स्मोकी फ्लेवर आहे, असा जळका, असा भाजका मसाला असतो ना, आणि आपल्याला सोसेल, पुणे मुंबई आणि इतर सगळ्या महाराष्ट्राला सोसेल इतपत वराडी, आपल्यासाठी बॅलन्स्ड मॅनेजेबल वराडी केल्याबद्दल धन्यवाद। टेक्स्चर पण इतकं छान आहे मटणाचं, तो परफेक्ट शिजलाय। हे आहे सावजी। सुकीर तो जास्त एक्साइटेड आहे माझ्यापेक्षा, मला खाऊन बोलूही देत नाहीये तो। हे खूप चविष्ट आहे, अजिबात अति तिखट नाही, मस्त आहे। जरा घसा नाक मोकळं होणार आहे पण तरी नंतरचा तो दाह होतो तसा नाही। गरम गरम रस्सा छान वाटतं, किमाचं टेक्स्चर छान, कन्सिस्टन्सी एकदम प्रमाणात तिखट आहे। त्याच सोबत व्हेज थाळी सुद्धा कमाल होती। पण आधी चुरडूयात पातोडी रस्सा। थेट नागपूर, अमरावती, अकोलाच अप्रतिम चव आहे। वड्या पण छान शिजलेल्या आहे, खऱ्या अर्थाने विदर्भाच्या मातीतली चव असं सुद्धा म्हणता येईल, इतकी छान चव आहे। शेवभाजी आणि पातोडी रस्सा जीव की प्राण आहे। असं नाही आहे की फक्त नॉनव्हेज खायचंय तरच इथे या, म्हणून मी तर फक्त शेवभाजी किंवा पातोडी रस्सा खायला इथे येईल। आणि नंतर मी ताव मारला इंद्रायणी भातावर। आहा, दररोज सात्विक खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ही थाळी मिस करू नका।